नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याण विभाग यामध्ये एकूण 78 जागेची भरती निघालेली असून त्याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं, यामध्ये तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कामगार कल्याण विभाग यामध्ये एकूण 78 जागेची भरती निघालेली असून यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक यासारख्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणारची पात्रता काय मागितली आणि अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर मित्रांनो, जागा आहे 78, यामध्ये निरीक्षकच्या 62, लेखापाल 12 आणि लघु टंकलेखक 4 जागा। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून जून, लक्षात ठेवा 11 जून याची अंतिम तारीख असणार आहे। 11 जून पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर वयोमर्यादा बघा, 11 जून 2026 नुसार 19 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक म्हणजे त्यांना 43 वर्षापर्यंत राहणार आहे। ठीक आहे। नंतर पात्रता बघून घ्या। निरीक्षकसाठी जी पात्रता मागितली ते ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील पदवीधर या ठिकाणी मागितलेला आहे। आणि लेखापालसाठी पात्रता मागितली आहे बीकॉम आणि 3 वर्षाचा अनुभव। तसेच स्टेनोसाठी पात्रता मागितली आहे स्टेनो आणि मराठी इंग्रजी स्टेनो या ठिकाणी लागेल। तसेच टायपिंग मागितले या ठिकाणी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणे आवश्यक आहे। या ठिकाणी महत्त्वाचं की लेखापालला 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। निरीक्षकसाठी ग्रॅज्युएशन प्लस MSc सर्टिफिकेट, MSc सर्टिफिकेट पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे। तर यासाठी तुमची 200 गुणाच्या आधारावर एक्झाम होणार आहे। सरळ सेवा पद्धतीने TCS कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे। 200 मार्क्सचा तुमचा पेपर राहणार आहे। तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। एक्झामचा सिलेबस बघा, प्रश्न 100, एकूण गुण 200, दर्जा पदवी, माध्यम मराठी आणि इंग्रजी, 2 तासाचा तुमचा पेपर या ठिकाणी राहणार आहे। ठीक आहे। तर या ठिकाणी मराठी 30 प्रश्न, इंग्रजी 30 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 30 प्रश्न, GK 30 प्रश्न आणि या ठिकाणी तुम्हाला कायदे पण विचारले जाणार आहे। ठीक आहे। हा कायदा आहे, या कायद्यावर पण तुम्हाला 80 मार्क्सचा प्रश्न, त्यावर तुम्हाला 80 गुण विचारला जाणार आहे। म्हणजे 200 गुणाच्या आधारावर तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान यासाठी पुरावा लागणार आहे, तो पण महाविद्यालयाचा। जर तुम्ही ज्या ठिकाणी 11वी 12वी केलं, ग्रॅज्युएशन केलं, MA केलं असेल, त्या महाविद्यालयात तुम्ही एक सर्टिफिकेट आणू शकता की तुम्हाला मराठी हे लिहिता वाचता येते म्हणून। ठीक आहे। आणि जर तुम्हाला संपूर्ण PDF वाचायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आता या ठिकाणी बघा, कोणत्या सुरक्षा मंडळामध्ये किती जागा रिक्त आहे हे तुम्हाला चेक करता येणार आहे। पुणे जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली, अहिल्यानगर, अमरावती। ठीक, अमरावतीच्या पण या ठिकाणी जागा दिलेल्या, फक्त एकच जागा अमरावती। ठीक आहे। ते अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तर बघा मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल, वयाचा पुरावासाठी तुम्ही TC किंवा जन्म दाखला लागेल आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल जवळ ठेवायचे। तुमच्या मार्कशीट, तुमचे कास्ट सर्टिफिकेट, EWS असेल तर EWS सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल। ठीक आहे। भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन जे काही आरक्षण असेल ते तुम्हाला या ठिकाणी लागेल। ठीक आहे। कोणाच्या नावामध्ये बदल असेल तर ते सर्टिफिकेट लागेल। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा। तर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट मागितलेला मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा, तर तुम्हाला हे पुरावा मागितला जाणार आहे। ठीक आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा जो पुरावा आहे हा तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून आणावा लागेल। ठीक आहे। एक सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमधून भरून आणावं लागेल की मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी येते म्हणून। अनुभव प्रमाणपत्र लागेल लेखापालासाठी आणि स्टेनोची पोस्ट आहे टायपिंग मागितल्यास टायपिंग सर्टिफिकेट लागेल। ठीक आहे। इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला अर्ज भरताना जवळ ठेवावं लागणार आहे आणि सर्व ओरिजिनल ठेवायचे। आणि यासोबत तुम्हाला 2 ID प्रूफ मागितले आहे, त्यासाठी तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, ID प्रूफ नेऊ शकता। 2 पाहिजे या ठिकाणी ID प्रूफ आणि MSc सर्टिफिकेट निरीक्षकसाठी लागेल। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान यासाठी पुरावा लागणार आहे, तो पण महाविद्यालयाचा। जर तुम्ही ज्या ठिकाणी 11वी 12वी केलं, ग्रॅज्युएशन केलं, MA केलं असेल, त्या महाविद्यालयात तुम्ही एक सर्टिफिकेट आणू शकता की तुम्हाला मराठी हे लिहिता वाचता येते म्हणून। ठीक आहे। संपूर्ण PDF वाचायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।